काय सांगाल आपल्याला? आताच्या घडीला जर का आपण बघायला गेलो तर बऱ्याच 6 महिन्यांपासून 65 बिल्डिंग हा जो विषय हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतोय. गेल्या 3 महिन्यापूर्वी जसं आपल्याला माहित आहे की सीएम साहेबांनी आम्हाला स्टेटमेंट दिलं, कारण त्याच्या आधीची 3 महिने आम्हाला अक्षरशः रस्त्यावरती यायची वेळ आली होती. बट ॲट द एंड आम्हाला एकच माहीत होतं की सीएम साहेबांची जर का स्टेटमेंट आले तर ह्याच्याकडून आम्हाला काहीतरी रिलीफ भेटेल. बट आज कालपासून आत्ताच्या घडीला KDMC कडून पुन्हा एकदा नोटिसेस पाठवायचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे एक्झॅक्टली आज आत्ताच्या घडीला शासन काय करतं हे आम्हाला समजून येतं. सीएम साहेब स्टेटमेंट देतात, त्या स्टेटमेंटवरती जर का KDMC करते, मग KDMC मोठी आहे का सीएम साहेब मोठे आहेत हे आम्हाला समजून येत नाही. आज सीएम साहेबांनी खरं जसं 3 महिन्यापूर्वी त्यांनी जर स्टेटमेंट दिले, आज शब्द न शब्द आम्हाला आठवतं आहे की सीएम साहेबांनी सांगितलं होतं की त्या 65 बिल्डिंगमधल्या एकालाही मी कुणाला बेघर होऊ देत नाही. आज नोटीस आलं, नोटीसमध्ये लिहिलं आहे की आम्ही तुम्हाला बेघर करतो, तुम्हाला काही करून पुढच्या 4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये घरं सोडायचे. मग आम्ही कुठे जायचं? आज मुलांचं शिक्षण आलेलं आहे. 8 दिवस झाले आमची मुलं शिक्षण कुठेतरी कुठल्या शाळेमध्ये आम्ही त्यांना ॲडमिशन केलेलं आहे. आज इकडून तिकडून कसं तरी पैसे काढून त्या पोरांचं आम्ही जे पण असेल फी असेल काय असेल ते आम्ही केलेलं. आता परत आम्ही त्यांना दुसरीकडे कुठेतरी फिरवायचं. ऑलरेडी आमच्यावरती EMI, आम्ही दुसरीकडे आम्हाला रस्त्यावरती आणल्यानंतर दुसरीकडे जायचं का कुठे जायचं? आज लोक बोलतात तुम्ही मुंबईच्या बाहेर का जातात? आज खरंच आत्ताच्या घडीला अशी कंडिशन आली आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी कानाकोपऱ्यात जावं लागणार. आत्ताच्या घडीला आम्ही रत्नागिरीसारख्या ठिकाणी, मी वैयक्तिक रत्नागिरीवर आलो. शिक्षण आमचं कुठेतरी गावी झालं आहे, 4 पैसे भेटतात म्हणून आम्ही मुंबईला आलो आहे. आज आम्ही काय करायचं? आज लोक बोलतात 30 लाखाचं तुम्ही घर घेतलं, EMI कडून आम्हाला 50 ते 60 लाख रुपये जाणार. एका माणसासाठी 50 ते 60 लाख रुपये आम्ही कसे देणार? आणि आमचं याच्यामध्ये चूक काय? आम्ही काय केलं होतं? आम्ही खोटे डॉक्युमेंट केले नव्हते, आम्ही खोटी घरं बांधली नव्हती. आम्हाला फक्त सीएम साहेबांकडून, तसेच शिंदे साहेब आपले सीएम साहेब यांच्याकडून फक्त एक दिलासा हवा आहे की आम्हाला वाचवा, त्याच्या पलीकडे काय. मी प्रणव पाटील, साई गॅलेक्सी बिल्डिंगमधून, कोपर स्टेशनच्या बाजूलाच माझी बिल्डिंग आहे. आज ही नोटीस आम्हाला सगळ्यांना मिळाल्यात. 65 बिल्डिंगपैकी 55 बिल्डिंगांना नोटिसा दिल्यात. या नोटिसांनी परत आम्हाला आमची झोप उडवली आहे. गेले 6 महिन्यापासून आम्ही अक्षरशः वाईट कंडिशनमधून होतो. आम्ही पूर्ण फॅमिली सांभाळणं, मुलांचं शिक्षण आणि हे सगळं करत होतो. त्याच्यानंतर 21 मार्चला मुख्यमंत्री साहेबांनी जे आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कोणालाही बेघर करून देणार नाहीत, त्या दिवसापासून आम्ही चांगले दिवस काढत होतो. पण आजच्या घडीला आज जून महिन्याच्या 21 तारखेला सगळ्यांना नोटीस आहेत आणि हे राहतं घर आता आपल्याला सोडावं लागणार आहे. हे सगळ्या सोसायटींना नोटिसा आल्यात. आणि आत्ता आमची अशी कंडिशन आहे की मुलांचं डोनेशन केलं, मुलांच्या शिक्षणाचं हे भरलं आहे सगळं. आणि पैशाचा डोंगर जो थोडाफार जमा होता अगोदर, तो सगळा पहिल्या 6 महिन्यात गेला. आता परत जमा होता तो सगळा मुलांच्या शिक्षणात गेला. आता आम्ही करायचं काय? आता आम्ही रस्त्यावर यायची वेळ आली आहे. जर पावसाळ्यात जर आम्हाला रस्त्यावर जर सरकार काढत असेल तर ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्हाला फास घेऊन मरण्याशिवाय, आम्हाला कुटुंबासह मरण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय नाही राहिले आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी जो आम्हाला दिलासा दिला होता त्या शब्दावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांनी आमची घरं वाचवावी. आणि सरकारला मोठी विनंती आहे, सगळ्या पक्षांना मोठी विनंती आहे की कोणी याच्यामध्ये आम्हाला राजकारणासाठी वापर करू नका. इलेक्शन येतील, बिल्डिंगांना नोटीस येतील, हा प्रकार आमच्याकडे थांबवा कृपया. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. विषय आता पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. पालिकेने नोटीस दिली आहे, काय सांगाल? 65 इमारतीतील काही रहिवासी आहेत जे या आंदोलनामध्ये अग्रेसर होते, ते सर्व लोक आज मला भेटण्यासाठी इथे आलेले आहेत. मला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मुख्यमंत्री साहेबांनी जे विधानसभेमध्ये जे आश्वासन दिलं होतं या 65 इमारतींसंदर्भात की या इमारतींवर कुठलीही कारवाई होणार नाही आणि या इमारतीतल्या लोकांना दिलासा मिळेल, त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं. या 65 इमारतींचं कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये आणि या लोकांना दिलासा मिळण्यासाठी, कारण वारंवार आपण बघाल तर दर 15 दिवसांनी या लोकांना नोटिसेस जात आहेत, या लोकांना घराबाहेर काढलं जाईल अशा धमक्या दिल्या जात आहेत. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द, म्हणजे मुख्यमंत्र्यांची काही किंमत आहे की नाही प्रशासनाच्या नजरेमध्ये. मुख्यमंत्री जेव्हा सांगतात की या इमारतींना आम्ही रेग्युलराईज करू, तेव्हा प्रशासनाची हिंमतच कशी होते या लोकांना नोटिसेस देण्याची. माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि या लोकांच्या ज्या दिलेल्या नोटीस आहेत ते त्वरित आपण मागे घ्याव्या, नाहीतर याच्यावरती आम्हाला
न्यायालयात जावं लागेल आणि मुख्यमंत्र्यांच्या दरबारात देखील आम्ही या गोष्टीसाठी जाऊ.